दरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज असा उल्लेख केला। नेमकं अहमद शाह अब्दाली कोण आहे ते बघूया। तुराणी साम्राज्याचा अफगाणिस्तानचा संस्थापक अहमद शाह अब्दाली। पठाणी टोळ्यांना घेऊन अहमद शहाने भारतावर 5 वेळा आक्रमण केलेलं। 1748, 1749, 1751, 1756 आणि 1761 असं 5 वेळा भारतावर आक्रमण झालं। अहमद शहाचा 1761ला पानिपतच्या युद्धात मराठ्यांवर विजय। अफगाणिस्तान, पाकिस्तान, ईशान्य इराण व भारतीय उपखंडातील पंजाबमध्ये सत्ता स्थापित केली। पानिपतच्या युद्धात मराठ्यांचे 1.5 लाख जवान, 80,000 हत्ती घोडे यांचा संहार करण्यात आला। शिखांनी 1767 मध्ये पंजाब प्रांत अब्दालीकडून हिसकावून घेतला, तर 1773 मध्ये अहमद शाह अब्दालीचा मृत्यू झाला। मराठ्यांबद्दल अब्दाली काय म्हणतो? मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी ठेवली होती। युद्धादिवशी मराठ्यांनी अत्यंत निकराने आमच्यावर पुन्हा पुन्हा हल्ले चढवले। मराठ्यांचे असामान्य शौर्य पाहण्यासाठी आमचे रुस्तुम आणि इस्किंदार सारखे अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन असायला हवे होते। मराठ्यांचा महापराक्रम पाहून त्यांनी आश्चर्याने तोंडात बोटं घालून घेतली असती। मराठ्यांसारखी युद्धाची लालसा, खुमखुमी आणि शौर्य इतरांमध्ये दिसणं अशक्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।